चला तर आज आपण बनवूया मेथीचे पराठे। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, मिक्सरमध्ये टाकलं मी लसूण, मिरच्या, कोथिंबीर, थोडेसे जिरे, त्याची आपण पेस्ट बनवून घेऊया। इथं मी मिक्सर चालू केलं आणि लगेच आपली पेस्ट इथं तयार झाली। नंतर छान अशी इथं मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली, बारीक कट करून घ्यायची। आपल्याला खूप बारीक कट करायची, आपल्याला नंतर आपल्याला पिठात मळायची, त्यामुळे नंतर इकडे मग मी पीठ घेतलं, त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली मेथीची भाजी घेतली। आपण मिक्सरमधून जे वाटण काढलं होतं ते वाटण घेतलं आणि नंतर आपल्याला इथं थोडेसे मसाले ॲड करायचे। तर मी इथं मसाल्यामध्ये थोडंसं 1 चमचा धने पावडर टाकलं, अर्धी चमचा हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि नंतर मी इथं थोडंसं अजवाईन टाकते, त्याने पण छान असं टेस्ट आणि वास पण येतो। नंतर इथं 2 चमचे मी बेसन पीठ ॲड केलं। दही तर पाहिजे आपल्याला, दहीने पण आंबट थोडंसं चव पण छान येते आणि खूप छान लागतं खायला। तर मी ह्याच्यात 2 चमचे दही केलं, नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं थोडंसं पाणी घालून आपल्याला इथं गोळा मळून घ्यायचा आहे। तर मी इथं पण छान असं गोळा मळून घेतला आहे। अशा प्रकारे आपल्याला 5 मिनिटासाठी असाच गोळा ठेवून द्यायचा आहे आणि नंतर 5 मिनिटं झाल्यावर परत 5 मिनिटं झाल्यानंतर परत आपल्याला छान असं तेल लावायचं आणि परत 2-3 मिनिटं मळून घ्यायचं। नंतर आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आणि आपण पोळी जसे बनवतात त्याच प्रकारे आपल्याला इथं पराठे बनवायचे। ते मी तसंच केलं, छान असं छोटी पोळी लाटून घेतली, नंतर त्याला तेल लावलं, पीठ लावलं आणि छान अशी परत मी त्याची म्हणजे पराठा बनवला। तर अशा प्रकारे तर इथं आपला पराठा लाटून झाला आहे, तुम्ही बघितला आहे। आणि नंतर छान असं मी इथं पराठ्याला तेल लावलं आणि बघा इथं आपला पराठा रेडी आहे। मुलांसाठी पौष्टिक आहे आणि माझ्या फॅमिलीत तर सगळ्यांनाच आवडतात। तर बघा खूप छान वास येतो। आता आजच्यासाठी फक्त एवढंच, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।